बोलत नाही, मी आलो. इकडे ये भावा, इकडे जय महाराष्ट्र भावा. अरे तू लयच इंस्टाला फेमस आहे. मला लय भारी वाटलं. त्यावेळेस त्याची जी कॉस्ट होती ना, म्हणजे आतमध्ये राहायची जी कॉस्ट होती ना, ती भावांना कॉस्ट काहीतरी जर पंखा जर तुम्हाला आतमध्ये पाहिजे असेल, जर टॉयलेट जर तुम्हाला यूज करायचं असेल ना, तर ह्याची जी कॉस्ट होती ना ती 13 रुपये कॉस्ट होती त्यावेळेसमध्ये. पॉर्श रे, पॉर्श कशी आहे पॉर्श? भावाला व्हिडिओ आहे ना, तुला बघून एवढं तुझं ना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रेम आहे रे, प्रेम आहे, लय प्रेम, भरपूर प्रेम आहे मुंबईकरांचं. मला घरनं निघताना वाटलं पण नव्हतं एवढं असं होईल म्हणून वाटलं. मी अरे सायकल बघून मी थांबलो, मराठी माणूस लिहिलं, मी बोलो हा म्हणून मी बोला अरे. खरं तर का मला विचारलं की ही ताज हॉटेल कोणी बनवलं या भाऊ, कोणी बनवलं हॉटेल ही? टाटांनी. पण कुठल्या टाटांचं नाव सांगा मला, त्यांचं नाव. टाटांच्या आजोबा. ही हॉटेल आहे आणि मावशी कॅमेरामध्ये येऊन सारखी गडबड करते, त्यामुळे माझं असं डोकं खराब व्हायला लागलं का. मावशी हो की साईडला तिकडे का मस्त खायला लागली माझं बायातून. हा सांगून आलोय ना. वय किती आहे, वय किती आहे? वय आमचं 15 वय. 15 वय. 15 वय म्हणजे तू ताज हॉटेल पैसे आलाय. मी 25 वर्षाचा असताना आलेलो आहे. कसं वा, एकच माणूस चालू शकतो फक्त येत ना. हातावया हातावया हातावया, उभं राहा उभं राहा उभं राहा, हातावू. हा मस्त आहे भाऊ. बापरे, काय 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 आई 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 आप्पा, माझे पप्पा, हे बघा. तुम्हाला दिसतं ना साईडला एवढी सिक्युरिटी, पाठीमागे गेट दिसेल तुम्हाला. मोदी आधी कुठनं जरी आला ना तरी मोदी साहेब आधी आहेत तिथं, आणि नंतर ना मग मला घालवायचे ना दोघा लागलाय तुम्ही दोघं. ए दोघा जातो. हा चला मावशी. हाय 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 हाय. हिचाच प्रॉब्लेम आला पाहिलाच. एक मिनिट. अरे नाही तुझं जायला पुढे, मला वाटतं तिथं काहीतरी खुरापती डोकं लावतो एकदा. थांब, खुरापती डोकं लावून बघू दे एकदा. अरे तेच म्हणतो, खुरापती डोकं लावलं ती रे. हे चल बाहेरपर्यंत, तू चल या इकडे, काय काम नसेल तर. बॉडीगार्ड काय लागतं सगळं. एक घेऊन. हेल्मेट राहिलं घरी, भाव गेला माघारी आणायला. हा नाही, हेल्मेटच आहे फक्त, हे घेऊन तेवढं. भाऊ गेला हेल्मेट आणा, हेल्मेट राहिलं होतं माझं घरी. पुढच्या चौकात नाही रिटर्न मारायचा ना. ओके, तो पण निघाला जिमला. आज नमत कसं मग संध्याकाळ सकाळ असता का दुपारच्याला? बरं जा. चप्पल घालून सायकल चालवतो तुम्ही आज, चप्पल घालून. ह्याच्या पाठीमागचं एक बेसिक कारण आहे. काल पावसामध्ये माझी बुटं भिजली. ते बुटं भिजल्यामुळे मला हा निर्णय घ्यायला लागला. आणि मुंबईमध्ये सायकलीवर आपण जातोय, पण बुटं नाही ती पायामध्ये, चपला घालून निघालूया. विचार करता ना तुम्ही, विचार करा, विचार तुम्ही नुसता. आधी मरीन ड्राईव्हला जाऊ, आधी कुठं जाऊ असा विचार पडला आहे मला. मुंबई की गली आहे, मुंबईची बस. कसं आहे, डबल टेकर बस आहे आमची, म्हणते डबल मजली बिल्डिंग. खतरनाक ट्रॅफिक आहे. मला सवय नाही या ट्रॅफिकची. काय मोठे मोठे बिल्डिंग आहे. तेव्हा सुनील शेट्टीची बिल्डिंग, तेव्हा ती जी मोठी बिल्डिंग आहे ना, ती सुनील शेट्टीची बिल्डिंग आहे. इंस्टाला पण रील टाकली होती. माणसं म्हणतील का सुनील शेट्टीच्या मागे हात धुवून पडलाय तो. इकडे बंधारावर गेला सुनील शेट्टी म्हणतोय, इथं आला सुनील शेट्टी म्हणतोय, गॅरेज दाखवतो सुनील शेट्टीचं. अरे हाय ती हाय गोष्ट, मी त्यातलं खोटं काय सांगतोय तेव्हा. वडापाव 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 वडापाव, चहा कॉफी कांदा भजी वडापाव. वडापाव मग ही मुंबईमधला आहे. आता त्या माणसाची पण कहाणी मला तुम्हाला सांगायची वेळ आलेली आहे, पण थोड्या वेळाने सांगतो. लग आमचे संकेत भाऊ पुढे वाट बघतोय. कुठं आहे दुकान? बरं हां हां चौकातून इकडे जा, परत इकडे ह्या साईडला. ओके ठीक आहे. हां ठीक आहे. करी हां वा फुल वा. म्हणजे हे जे आहे ना, इथं तुम्ही आर्मी कमांडो बघितलं ना, ही आर्मी कमांडो नाही. जहाजा पाण्यामध्ये आतमध्ये म्हणजे शिप असते या, त्यांच्या रिलेटेडमध्ये हे ऑफिस आहे सध्याला. अरे काय गली रे भावांनो. हां अरे काय दिसतंय. अरे मला असं वाटतं लंडनमध्ये आलो रे. अरे खरंच रे भावा. अरे इथं म्हातारा माणूसला BMW मर्सिडीज आणि फॉर्च्युनर घेऊन येतो या, आणि आपल्या इकडं थोडं काय घेतलं की लगेच मी असं आहे, मी तसं आहे. काय चला, पेट्रोल पंपावर फायनली मला पंक्चरचं दुकान गावलं. इथं मी हवा मारतो आता. भाऊ थोडी पाठीमागची टायर हवा भरायची. हां
जाता यार भावा, का नाही जात भावा? हां अरे जाते ना, मी रोज भरतो हवा. हां पण हवा भरायची आहे. हां ठीक बस. हां तुम्हाला मोदी आधी कुठनं जरी आलं ना तरी मोदी साहेब आधी आहेत येतात आणि नंतर ना मग त्यांना इथनं फॉर्च्युनर रोल्स रॉयल्स असते ना, मग इथनं त्यांची मीटिंग काय असेल ना विधान भवनकडल्या साईडला, मग ती जाते तिकडं. लोकल बसमध्ये पण वेगळीच मजा असते, लोकल ट्रेनमध्ये पण वेगळीच मजा असते, म्हणजे समजा गोष्टीमध्ये वेगळी वेगळी मजा असते. सांगतो तुम्हाला मी एका शोमध्ये इन्व्हाइट केलेलं आहे, ते ठाण्याला शो होणार आहे, म्हणजे पिक्चरचं प्रमोशन आहे. तर तिथं आपल्याला बोललेलं आहे. आता मी त्यांना मेसेज टाकला आहे की बाबा तिथं किती एम्प्लॉय तरी यांना ते मला तुम्ही सांगा, मग त्या अंदाजानुसार बघ तुम्ही. इकडे जाऊन बघ काय इकडे काय आहे ते, काय म्हणणं आहे तुमच्याकडे गेलं पाहिजे का नाही? हां माझं म्हणणं गेलं पाहिजे इकडे. चला इकडे जाऊन बघू. हां दांडी हलते ती लांब पुढं दांडी हलते ते, म्हणजे फाडी आहे तिकडे, म्हणजे समुद्र किनारा आहे आणि समुद्र किनाऱ्या साईडला बरोबर ताज हॉटेल आहे. ओके रोड आहे पुढनं. चला असा अंदाज लावतो मी कधी पण, आणि माझा अंदाज खरा ठरतो बघल तेव्हा. ए मर्सडीज, आई काय बघितली गाडी, अयो काय गाडी गेली भावा. अरे मर्सडीज आहे ते, रोज रॉयल्स दिसतील का सेम टू सेम. आमची मुंबई प्यारी मुंबई. ए बरोबर आहे रे, आमची मुंबई शोभून दिसतंय सगळ्या लोकांना. आता हे कसलं मशीन आहे कोणाच ठेव. अरे काय आहे अच्छा पाणी. ते समोर जे दिसतंय ना एक उंच इमारत दिसते पुढल्या साईडला, ह्या मधोमध दिसते तुम्हाला ती आहे बघा ताज हॉटेल, त्या काळामधलं 5 स्टार आहे. अरे गणेश भाऊनं धरलेला हा अंदाजा कधीही खोटा ठरत नाही, एक लक्षात राहून द्या. अख्खं जे खोटं निघेल पण गणेश भाऊ कधी खोटं निघणार नाही. वाव तेव्हा आता दिसलं का तेव्हा तिकडे काहीतरी बघितलं का तुम्ही? बघितलं ओके. वाव भाई काय काय आई 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 आप्पा माझे पप्पा हे बघा. अरे हिकल्या साईडला म्हणतोय मी, हिकल्या साईडला बघा म्हणतोय समजायला, तिकडे पुढे बघताय तुम्ही. ए मांजरानं हे धर सोड सोड. अरे हे बघा कबुतराला मारलं, मांजरीनं मारलं कबुतराला. का कुठे गेली मांजर ती? वाईट वाटलं मला, मांजर मारलं बघा. तुम्हाला कबुतराची मजा बघायची का? हे बघा कबूतर बघा आता मजा. हे बघा बघा हातावया हातावया हातावया. उभं राहा उभं राहा उभं राहा. हाता बघू. हां मस्त आहे बघू, मस्त आहे हातावर बघू. राहा ना हातावर माझ्या बाबा, काय अडचण आहे तुला. ए आली रे आली 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 आली. अरे कबूतर आली किती आली बघितली काही. सायकली बसा रे माझ्या कोणीतरी, इज्जत द्या रे सायकलीला. बसा बसा सायकली बसा. अरे भावाला आपलं ते दिवशी मला भेटलं होतं मच्छी मार्केटमध्ये, तिकडे वर भेटलं होतं मला. तर मला हे झाले अरे गणेश भाऊ, ती मला 2-3 दिवस झालं मला रोज फोन करते, पण मला काही वेळच मिळत नाही त्यांच्यापाशी यायला हे करायला. ते म्हणले काय मग बोटमध्ये बसायचं नियोजन आहे का नाही, आपल्याकडे बोट आहे. पण मी त्यांना म्हणलं मला स्पीड बोटमध्ये बसून एक रील काढायची, म्हणलं ती माझ्यासाठी लई महत्त्वाचं आहे, तुम्हाला सर्वांना दाखवायची की ती स्पीड बोट किती जास्त पडते सणांमध्ये. तर बघू काय होतं. भाऊ होईल का नाही नियोजन थोडं करूया, आपण प्रयत्न करूया. भाऊ म्हणते प्रयत्न करूया, बघू काय होतं. ती जी तुम्हाला तिकडे दिसते ना तेव्हा ती स्पीड बोट आहे, ती एकदम छोट्या छोट्या बोटी ना, ती एकदम सणाट पडते. त्या बोटीमध्ये आपल्याला बसून ना एक व्हिडिओ काढता येईल. काय नाही 5 मिनिटाचं फक्त काम आहे आपलं. ते बघा तेव्हा कोण लांब आली तुम्हाला दिसते नाही माहीत नाही, ती लांब आली बघा, एकदम सनाट वाऱ्याला चिरत आली एकदम. तशात बसा प्लॅन चालू आहे माझा. बघू काय होतं नियोजन, तुम्हाला पुढच्या पुढे सांगतो. मग काय चाललंय अजून? मस्त भाऊ म्हणते चला घरी बघू येऊ जाऊन. ऊन तर इतकं मला नव्हतं माहिती इतकं ऊन कडक पडतं इथं म्हणून. कसलं ऊन पडलं राव, काय ऊन काय तडाखा पडला, भयंकर नुसता पडला या. भाऊ म्हणते ते एकदा घरी चला, आमच्या घरनं येऊ जाऊन. चालतंय म्हणलं चला काय अडचण नाही, तर चला जाऊन येऊ. आणि ते म्हणतात मी तुम्हाला बोटमध्ये पण फिरवतो हे असल्या. बघू भारीच काम होईल मग, तर लई जास्त भारी काम होईल. हे चला ए सायकल लावायला परमिशन बघतोय आम्ही, भेटू शक्यतो. इकडे जायचं म्हणलं का नाही, सायकलला पार्किंग, इकडे पार्किंग लई खतरनाक आहे. इकडे पार्किंग लावल्याशिवाय काहीच नाही. BMW अरे नाही गाडी फक्त लॉक आहे ना ह्याला. हां ओके काय अडचण चोरीचं टेन्शन नाही, हां फक्त 2 गाडीच्या मध्ये लाव. ओके ठीक आहे. भाऊच्या घरी आम्ही निघालो, सायकल लावायला रे. काय बिल्डिंग आहे रे मोठ्याच्या मोठ्या बाबा.
व्हिडिओ टाकला होता मी समुद्रामध्ये गेलतो ना आईला आमच्या अरबी समुद्राचं लय भ्या वाटतं. आईनं जे मला झापलंय का नाही बरं खोटं बोलत नाही लय मला खवळली आई मगाशी फोन करून लय बेकार मला काय काय गोष्टी ऐकवल्या त्या लय बोलली मला. तुला कोणी सांगता यायला म्हणजे तू घरी ये म्हणली माघारी आहे लवकर. त्यामुळे आईला भिवून राहायला लागतं बघल तेव्हा. हो माझी बुटं भिजली ना त्यामुळं मी हीच घेऊन आलो डायरेक्ट चपला घेऊन आलो. अरे वा एवढी जास्त कपडे समजा गाडीवर समजा कपडे वाळू घातली ती. हे दुकानं असली मुंबईमध्ये ही बारक्या बारक्या गल्या. मुंबईमध्ये येऊन जर तुम्ही गली नाही फिरला तर तुम्ही काहीच नाही फिरला अजून. बर्तन कसं हो आयशो भेटेल ओके गेला का मग शॉर्टकट वा एकच माणूस चालू शकतो फक्त येत ना. अरे काय गली ऐकून होतो बरं का मी मुंबईची गली या गली ऐकून होतो. अरे वा पांडुरंगाचं चपला सोडत जाऊ नका रे कोणी इथं. काय रे किती बारकी बारकी ते अरे बाबा मला का भुकतो मी काय केलं बा तुझ्याकडे. हे बघा बघा इकडे घरं बघा लोकांची कशी जगा आणि ही गोष्टी फिरा रे बघा रे तुम्ही. हे मुंबईमध्ये येऊन घरी आणलेलं आहे भावना मला पिरोज ज्यूस आहे आणि भावना पिरोजचा ज्यूस माझ्यासाठी केलेला आहे. आणि समजात मेन गोष्ट भाऊ तुम्ही माझा रोज व्हिडिओ बघता असं युट्यूबला पण इथं टी व्ही लावून रोज बघता ना. युट्यूब लावला तुमचाच व्हिडिओ चालू होतो. एक गोष्ट मला कळाली मुंबईमध्ये माझी जेवढी पण आपली फॅन फॉलोइंग आहे तेवढी माझे युट्यूबचे व्हिडिओ आहेत ना समधी जण बघते ती बी टी व्हीला लावून बघते. आपल्या गावाकडली माणसं आहेत समजेन इकडे राहायला ती म्हणजे पहिल्यापासून तिकडे राहायला ती आणि भारी वाटतं जास्त. तर हां ओके काय कसं तुम्ही येत खाली नाही. अच्छा हे पाईप लावता हा पाईप आहे तो पाईप आहे हा पाईप 2 पाईप आहेत. अच्छा जागेला पाणी येतं इथं. किती वाजता येतं पण 4:30ला पहाटे 4:30 वाजता म्हणजे समजा अख्ख्या लाईनला येतं ना. अख्ख्या लाईनला अख्ख्या समजा इथं मुंबईमध्ये समजा जेवढे पण लाईनला पहाटे 4ला 4:30ला इकडे साईडला ही मोटर चालू होती. ही आहे ही मोटर चालू होती आणि मग इकडे पाणी भरायचं. आपल्या इथं कसं असतं आपल्याकडे रानामाळांमध्ये पाहिजे तेव्हा मोटरचं बटन दाबा हे करा. ही बघा इथं मोटर बरं ही मोटर कशासाठी हो इथं कुठं वर टाक्यांमध्ये. अच्छा मग पाणी आपल्याला वापरायला भेटतं. अच्छा 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 ही बघा इथं एक अशी मोटर आहे आणि ही मोटर आहे ना वरल्या टाक्यांमधनं पाणी खाली वरती ह्यांना इथं पाणी देते. असं नाही वाल बेंगोल्या खाली असं पाणी येतं असं नाही. असं वाल बेंगोल्या असं येत नाही पाणी तुटी चालू केले वरनं असं पण आहे ना असं पण आहे म्हणजे दोन्ही प्रकार नाही. असं आहे तर जे मला आवडली ना बोट तुम्हाला दाखवतो. मला आवडलेली बोट कुठे गेली इकडे कुठे आहे डॉल्फिन माशावानी दिसते अशी डॉल्फिन माशावानी लय भारी आहे. वर तिला टेरेस आहे त्या ह्याला गाडीला लय भारी दिसते. ही आपल्या नॉर्मल बोटी हालते त्या पण जी लोखंडाची आहे ना का ती थोडीच लोक हालत नाही एवढी गुंजभरच लोक हालत नाही. ती साईडला गेटवे ऑफ इंडिया इकडल्या साईडला ताज हॉटेल आहे. ताज हॉटेल ही फुल ही आडेला मेन आहे ना नंतर निकडं झालं ना हे वरचं मोठं. अच्छा आपल्याला तर ही एक बोट जर घ्यायची म्हणजे किती बसते काय साधारणपणे तरी ही बोट बनवायची आता ते बनवण्यावरती 10-20 लाख धंदा बिंदा पकडून जात नाही. 10-20 लाख रुपयाला 20 लाखापर्यंत मी म्हणतो 15-20 हजारपर्यंत बसेल ती गाडी. हायला मी हुकलो कडे माझं नियोजन होतं या म्हणलं 20 हजारापर्यंत बाप ठीक आहे म्हणलेलं. भाव म्हणते ते 20 लाख रुपयाला हापून गेलो. धंद्याला पण खर्च येतो झाड वेळा घेण्यासाठी. अच्छा आणि एकदा जर ही बोट मोशन असते ते बनवण्याचा खर्च. अच्छा ही एक जर आता एक बोट जर फिशिंगसाठी गेली तर ही म्हणजे किती रुपयापर्यंत मासे घेऊन येते म्हणजे किती रुपयाचा माल घेऊन येते एकदम गेल्यावर साधारण फिक्स नसतं. कधी 50,000 भेटतं लाखाचं पण भेटतं कधी काहीच नाही भेटत त्यांना मोकळं पण यावं लागतं असं म्हणतं. अरे वा आणि ती जी बोटी दिसते ती पांढऱ्या एकदम स्टायलिश बोटी ती बोटी किती रुपयाची असते या करोडच्या बोटी असतात. बापरे करोडो रुपयाच्या सगळी सोय असते म्हणजे बेडरूम सुद्धा असतो. बेडरूम किचन हॉल समजा एव्हरीथिंग समजा गोष्टी तुम्हाला क्रिकेट खेळायला आतमध्ये जागा असू शकते आतमध्ये त्या अशा आहे त्या लईच खतरनाक आहे त्या जायचं एकदा तर त्यातमध्ये बघायचं कसं आहे. बोटींना सफेद हां त्यांना डिझेल वगैरे पुरवायचं पेट्रोल. अच्छा ह्यातमध्ये नाही काय कंपनी त्यांना सगळं सप्लाय करते. अच्छा कुठल्या ही बोटी का ही काय पांढऱ्या आहेत ना सगळे सफेद बोटी. अच्छा त्यांचं कॉन्ट्रॅक्ट असतं त्यांच्याकडे काही मेंटेनन्स वगैरे झाला तर या कंपनीत बनवले जातात. अच्छा मला डिझेल पेट्रोल आहे त्या बोटीला लागतं सगळं. बरं हे भावानो माझा इतका मोठा फॅन आहे का ना तुम्हाला सांगतो. हे माझ्या सिग्नेचर मागे आलं आहे लास्ट टाईम नेपाळमध्ये दिलता त्याच्या आधी तू या सिग्नेचर. ओके चला माझा सिग्नेचर पण एकदम भारी नाही आपलं पण नॉर्मल आहे आपलं मराठीमध्येच करून टाकतो मी काय आहे ते. चला देतो सगळ्याला सिग्नेचर देऊन टाकतो या भावाला.
तुम्ही बोटचं प्लॅन करू मग आपण जाऊ हो उद्या. मला फोन करा. परवा जाऊ. हो मागाशी त्या भावानं मला 500 रुपये दिले ते बघा. 500 रुपये ही माझ्यापाशी पाकिटामध्ये एक आठवण म्हणून राहिलेला आहे. MS-45 रायडर मोठ्या ना झाला रे लय. कोणी हाक मारले रे बघू एकदा मला. बोला हाय गे. 3 दिवस झालं मुंबईतले व्हिडिओ बघतोय तुझे. हो धन्यवाद. 3-4 दिवस झालं मला वाटलं गेला का अजून इथं फिरतोय का? हां अजून इथंच आहे मी. बार्शीच आहे मी. होय हां अरे वा इकडेच असा तुम्ही. हो अरे वा छान 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 भारी वाटलं हे इकडे. सगळे आमची टीम इकडे आपली इकडे धाराशिवची आहे. होय का बरोबर. धाराशिवला ते भाग्यश्रीवाला आलो इकडे मित्राच्या राहतो मी पाठीमागं. बरं 4-5-6 दिवस झाला मला येऊन इकडं. तेच बघतो रोज व्हिडिओ मरीन ड्राइव्ह इकडे. हो 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 आता मरीनकडे निघालो. इथं काय झालं इथं गर्दी लई झाली आहे. आपल्याला कसं एकदम मोकळं वातावरण पाहिजे. माणसांमध्ये कसं माणसांचं कालवाले असतो त्यामुळे व्हिडिओ बरोबर होणारच नाही. मग त्यामुळे एक फॉलोवर आलं मग त्यांना घरी नेलं जेवण केलं आणि आता निघालो इकडं मरीन ड्राईव्हकडे निघालो. हो किती दिवस आहे मुंबईत? माझा काय बोलताय अरे तू सकाळी रील बघली तू यायला गेलता ना तिकडे कुठं आपल्या अटल सेतूवर. हा नक्की काल गेलतो काल. सगळे फॉलोअर जाईल भाई तुझे तिकडनं कधी कुठनं आपलं याला हे पण ओळखतात मला. गेल्या आठवड्यात समजे ओळखतात ते कोण आता चालू आहे गेले 8 दिवस झाले इकडे येऊन मला. हो 8 दिवसापूर्वी चालू आहे. भारतातलं समजा जास्त खतरनाक ताज हॉटेल जे खूप जास्त फेमस आहे आणि आपल्याला आपले फॉलोअर भाव भेटत नाही होत नाही. कसं काय चाललंय मामा? एकदम मस्त. तुम्ही दोघं जण अरे वडील वा अरे वडील वाटत नाही ते दोस्त दोस्त असले वाटतंय. अरे काय अरे भारी घरी मस्त रत्नागिरी. अरे वा आणि खरंच लय जास्त भारी वाटतं. स्वप्न होतं सायकल इथं घेऊन येतं फायनली आपण ती पूर्ण केलेलं आहे. ही बघा कसं दिसतं या. ॲक्च्युली हे माणसांना राहण्यासाठी या आणि इकडं ते काय म्हणते ते खाण्यासाठी हे जे आहे ना ते भाव मला भेटला आहे ताज हॉटेलच्या बाहेर साईडला. ह्यांना म्हणलं भाव वय किती आहे? हे मला काय म्हणते 15 वय. पण आम्ही लय खतरनाक पोर आहे. कसं खतरनाक आहे सांगा थांबा. तुमच्या आई वडिलांना कळू दे एकदा तुम्ही किती खतरनाक आहे. किती खतरनाक आहे सांग. खतरनाक किती खतरनाक आहे. हे थांब हे मला काय मला माहिती आहे का आता हे मला म्हणलं मी लय खतरनाक आहे. किती खतरनाक आहे सांग एकदा. आम्ही इथं मुंबईला फिरायला आलो. बरं आई वडिलांना माहिती आहे घरी फिरायला आहे. मग आई वडिलांना माहिती आहे घरी फिरायला आहे. मग सांगून आलो ना. वय किती आहे वय किती आहे वय? आमचं 15 वय. 15 वय म्हणजे तू ताज हॉटेल पैसे आलाय. मी 25 वर्षाचा असताना आलेलो आहे. कसं दादा टाकणार तुम्ही कुठले भाऊ? तुळजापूर मधलं भाऊ पण भेटले. तर 3 देशाची पूर्णपणे यात्रा करून सदलक भावानं मी महाराष्ट्रामधल्या ताज हॉटेल पैसे आलो या. तुम्हाला ना मी ह्या ताज हॉटेलचा एक इतिहास सांगतो. इतिहास काय आहे ते हे ताज हॉटेल ना जेव्हा जयसेठ सिंग टाटा म्हणजे आपल्या रतन टाटाचं वडील ज्या वेळेस भावांनो युरोपमध्ये गेले होते एका हॉटेलमध्ये ना त्यावेळेस त्यांचा तिथं अपमान झाला होता. त्यांना आतमध्ये परमिशन नाही आहे. मग त्यांना ना जयसेठ जी टाटा यांना भावांनो राग आला आणि त्या रागाच्या भरामध्ये आपल्या भारतात आलं आणि त्यांनी तिथे विचार केला होता की बाबा मी माझ्या भारतामध्ये मी असं हॉटेल बनवून दाखवणार ना जी आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त 5 स्टार हॉटेल असणार. तरी ही भावनो त्यावेळेस हॉटेल तयार झालं. आणि मी तुम्हाला सांगतो ही हॉटेल ना ही जी गेट ऑफ इंडिया आहे ना ही त्याच्या बी आधी ही हॉटेल तयार झालं. ह्या हॉटेलची अजून एक तुम्हाला मी चांगली माहिती सांगतो. ही हॉटेल ज्या वेळेस भावनो बंद होतं ना त्या हॉटेलची आतमध्ये राहायची जी कॉस्ट होती ना ती भावनो कॉस्ट काहीतरी जर पंखा जर तुम्हाला आतमध्ये पाहिजे असेल जर टॉयलेट जर तुम्हाला यूज करायचं असेल ना तर ह्याची जी कॉस्ट होती ना ती 13 रुपये कॉस्ट होती त्यावेळेसमध्ये. महात्मा गांधी ही बरेच जेवढी बी अशी महापुरुष ना ती ह्याच्यामध्ये राहून गेलेली ती. आणि खरंच ही जी आपण गोष्टी बघतो ना ही खरंच आपण नशिबान माणसं आहे. तुम्हाला दाखवतो ही बघा गेटवे ऑफ इंडिया बनायच्या आधीच तुम्हाला सांगतो ही ताज हॉटेल बनलेलं होतं. ही हॉटेल आहे आणि मावशी कॅमेरामध्ये येऊन सारखी गडबड करते त्यामुळं माझं असं डोकं खराब व्हायला लागलं का मावशी हो की साईटला तिकडे का मस्त खायला लागली माझं बाया तू हां. होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहाँ में होगा क्या मेरा ही जलवा. कसं आहे ताज हॉटेल आयो काय भाई काय चल रहा है. ताज हॉटेल है रे भाऊ. अंदर जाने की भाई क्या प्रोसेस है भाई कोई बताए मेरे को. वाह भाई वाह ताज हॉटेल समजात जास्त 5 स्टार. वा काय काय अशी आयकॉनिकची जे वस्तू ठेवल्या त्या. अरे आतमध्ये काही विकायला पण आहे काहीतरी ठेवलेलं आहे. आतमध्ये जायचं आपल्याला त्या भावाला फोन करू. ते भाव असेल आतमध्ये
हो काय प्रोसेस आहे आपण आतमध्ये बूट लागतो असं चपलानं जायला येत नाही आपल्याला नंतर ना जाऊ एक मस्त मध्ये त्या भावाला विचारलं की ही ताज हॉटेल कोणी बनवलं या भाऊ कोणी बनवलं हॉटेल ही टाटांनी पण कुठल्या टाटानं नाव सांगा मला तुमचं नाव काय आहे नाव नाही मग आता तुम्ही सांगितलं होतं नाव टाटांच्या आजोबांनी हे टाटाची आजोबा नव्हतं बनवलं सांगतो मला ह्याची कहाणी काय आहे ती ऐका हे हॉटेल कसं बनवलं सांगतो आपलं रतन टाटाचं वडील होतं का नाही रतन टाटाचं वडील ती युरोपमध्ये गेलं तर फिरण्यासाठी आणि फिरण्यासाठी युरोपमध्ये गेल्यावर त्यांचा तिथं अपमान झाला एक मोठं 5 स्टार हॉटेल होते युरोपमध्ये एक हॉटेल होतं 5 स्टार हॉटेल त्यांना ना त्यातमध्ये आतमध्ये जायला परमिशन दिलं नाही आतमध्ये हॉटेलमध्ये जायला इंग्रजांना त्यावेळेस मग ती रतन टाटाचं वडील होतं ना जयशेजी टाटा त्यांना ते त्यांना त्यांच्या मनामध्ये राग आणला आणि ते म्हणलं मी या भारतामध्ये एक असं हॉटेल बनवून जाऊन जे माझ्या भारत देशामध्ये पूर्ण समजात जास्त 5 स्टार हॉटेल ते असणार मी तसं हॉटेल बनवून दाखवणार आणि त्यांना ही हॉटेल बनवलेलं आणि ही हॉटेल ह्याच्या आधी बनलेलं आहे हे आहे ना हे ह्याच्या आधी म्हणजे गेटवे ऑफ इंडियाच्या आधी ही बनलेलं आहे ही अशी आहे त्यांच्या आजोबांना बनलं सॉरी त्यांना माहिती नव्हती पण मी सांगितलं चूक भूल होत असती या पण ही खरी गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे संपूर्ण गोष्ट तुम्ही आता गुगलवरनं माहिती काढणार ना समधी कॉपी पेस्ट करून टाकणार लई चालाक प्राणी तुम्ही पण किसने बनाया इसको पता है कुछ आपको हम भी ये देखने के लिए आए हैं कुछ पता होगा किसने बनाया है किसका है पता नहीं है ये वही कैमरा वाले को मालूम नहीं है फुगा वाले को मालूम नहीं अरे एवढा मोठा परिक्रमला का भारतामध्ये समजा जास्त इतकं मोठं 5 स्टार हॉटेल आहे लोकांना नाव माहीत नाही तिला खरंच लई जास्त वाईट वाटतं मला तर ह्या गोष्टीचं ताज हॉटेलला असं येडा मारून जाऊ पडल्या साईडनं बघू ताज हॉटेल कसं चला कारण की आडल्या साईडनं हे कोण इकडं माघार द्यायचं मला पटणार नाही ती गोष्ट त्यामुळं मी पुढल्या साईडनं जाणार आहे आता हाय वेअर आर फ्रॉम हो अयो अमेरिकातला आलती रे असं फिरायला चांगलं आहे पण तुम्ही त्यावेळेस जे केलं ना आमच्याकडे धन हे लुटून गेली हे मला चुकीचं वाटलं लई धन लुटून गेली लई आपला भारत समजात जास्त अमीर होता समजात जास्त अमीर भारत होता आणि ती येऊन आपल्या भारताला लुटून गेली माझं लई मस्त फिरलं आता जाऊ द्या असू द्या बघा तिकडे साईडला होड्या द्या ह्या होडीमध्ये बसायचं आणि ही होडी आहे ना ह्याकडं तुम्हाला इकडे साईडला पाण्यामध्ये येणार नाही का आणि इकडल्या साईडला मोठ्या जहाजा दिसतील आणि इकडल्या साईडला एलिफंटा पॉईंटला ती पडल्या साईडला जी बोटी निघाल्या नाहीत ती तुम्हाला बोटी एलिफंटाकडल्या साईडला येणार एलिफंटा ही एक लई मोठी गुफा आहे ते तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये मी सांगणार एका ब्लॉगमध्ये एवढ्या समजा गोष्टी सांगणं लई जास्त मुश्किल असतं त्यामुळं बाकी हे आहे ताज हॉटेल खूप मोठा जास्त संघर्ष करून ही हॉटेल तयार केलं जे भारतात 1 नंबर 5 स्टार आहे लई मोठा संघर्ष आणि मला नाही माहिती मी कुठं निघालो आहे पण मी निघालो या कुठं तरी निघालो आहे पण मला फोटो क्लिक करायचे होते मी असं नाही जाणार गणपती फोटो क्लिक करून मग जा आता खुल्यावर आलो होतो 1 नंबरला भावगिरी राहिली 1 नंबरला राहिली बघू भाऊ त्या टायमाला आम्ही खुल्यावाला होतो ना त्या टायमाला बघितलं ही बघा भावानं पहिलीच रील मी इथं उभा राहिलेलो आणि भाव अचानक कारण म्हणलं तुम्ही फिरता ना इकडे म्हणलं हां मीच आहे म्हणलंय कवापासून बघता व्हिडिओ हे जवळपास मी काहीतरी 4-5 महिने आले असतील 4-5 महिने झालं भाऊ माझा व्हिडिओ बघतोय कसं वाटतंय भाऊ भेटून एकदम भारी बरं मला तर लय बरं वाटलं भेटून आपली इकडली माणसं भेटते कुठला आहे तुम्ही आम्ही मानगावचं मानगाव रायगड. जास्त करून आपल्या इकडे मुंबईमधले मला जास्त प्रॉपर मुंबईची मला कोण भेटणार आज जेवढी पण आहे तेवढी आपल्या इकडे आणली का नाही भारी एकदम मस्त भारी वाटतंय बाबा समजायला भेटून एकदम मस्त मध्ये मुंबईची ट्रॅफिक आणि मुंबईच्या समजा टॅक्स आहे म्हणजे मुंबईच्या समजा इतके जास्त टॅक्स आहे ना माणसं कमी टॅक्सी जास्त झालं इकडे बघा मुंबईमध्ये इतकी जास्त ओळखीची भेटते का नाही मला खरंच लय जास्त भारी वाटतंय राव म्हणजे मला वाटलं पण होतं मुंबईमध्ये मला वाटलं मला एक पण ओळखीचा भेटत नाही इतकी जास्त भेटते नाही ओळखीची खरंच अमेझिंग नेक्स्ट लेवलचा सपोर्ट भेटायला लागलेला आहे लय जास्त भारी वाटतं खरं सांगतो या राईड करायला ना एक वेगळी मजा यायला लागली राईड करायला मला कारण की माणसं जेवढी जास्त भेटायला लागली ना त्यामुळं आता मी निघालेलो साथीला का आता
मरीन ड्राईव्ह काढल्या साईडला. चला जाऊ तिकडं. काय गोष्टी राहिल्या त्या तिकडल्या बघायच्या तुम्हाला, काय गोष्टी तिकडल्या सांगायच्या राहिल्या त्या, तर ती पण सांगून घेतो मी. एक गाडी, एक कसली सनाट गाडी घेऊन गेले, जर कोण आलं तर काही धडकायचं झाला नाही बरं. बघा तुझी गाडी पण त्याच लेवलची आहे. अरे सिग्नलवरनं थोडं दमानं चालायला तुम्हाला काय रोग सुटलाय का? थोडं दमानं चालत जावा ना. एक मामा गेलं, हे बघ मामा गेलं मामा. चला आपण पण निघू. नाही मामा बरोबर टायमिंगला गेलं, मी चुकीच्या टायमिंगला निघालो. पण मला भारी वाटतं बरं का. मी समजा रूल पाळतो आणि मी समजा सेक्शन पाळतो. सायकल असून सुद्धा का सांगतो, सायकल असून समजा सेक्शन पाळतो मी. हां मी असाच माणूस आहे आणि मी असाच आहे. मुंबईचं ट्रॅफिक आहे ग बाया बाया ग, मुंबईचं ट्रॅफिक आहे ग बाया बाया. नाद नाही करायचा रे मुंबईचा. हे बघा हे का समोरच मंत्रालय आणि इथं आपली सायकल आहे मस्तमध्ये. घ्या की राव फोटो. आम्ही कुठं नाही म्हणलो जाऊ फोटो घ्या. घ्या की फोटो, घ्या की राव फोटो. ओळखता का मला? ओळखतो की म्हणून तुम्ही. अरे वा, मी सायकलीवर फिरतोय, देशोदेश सायकली फिरतो मी. आता आलोय आपल्या महाराष्ट्रामध्ये. काय म्हणता? लाईव्ह असतो तेव्हा तू. अरे इतकं जास्त प्रेम, खूप प्रेम आहे. आता पूर्ण ऑल इंडिया फिरतोय. आता परवा मी समुद्रकिनारी पाहिलेला. मी म्हातारीचा बूट ऐकून येते, बुटासारखं आहे काहीतरी. इथून सरळ गेल्यावर आहे तिथेच. उद्याच्याला बघू, उद्याच्याला. खूप बरं. अरे चल काय भारी वाटतंय. प्रेम होतो चाललंय मुंबईकरांचा. लय प्रेम आहे. आपला माणूस मुंबईकर, लय 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 भारी वाटतंय. आपला माणूस पूर्ण वर्ल्ड फिरतोय. गर्व वाटतं आपल्या माणसाचं. बाकी काय, सायकल बघून मी थांबलो. मराठी माणूस लिहिलं, मी बोलो आज म्हणून मी बोलो अरे. खरंच बरं का वाट म्हणजे नाही आमचं तर असं, मी तर फॅमिली बरोबर बघतो, जेवत असलो की ते चालूच असतं. अरे यार धन्यवाद मनापासून. इमारत दिसते ना, ही इमारत अजिबात नॉर्मल इमारत नाही भावांनो. ही जी आहे ना, ही SBIची जी बँक आहे का नाही, जी SBI आपल्या भारतामध्ये जेवढ्या पण SBIच्या बँक आहे का नाही, तेवढ्या समद्या बँकेचा कॉर्पोरेट म्हणजे हितनं समद्या बँक कंट्रोल होती. ह्या बँकेतनं समद्या बँका कंट्रोल होत्या त्या. म्हणजे ही एवढं समजा मोठं मी नाही. म्हणजे आपली कशी बॉडी ना, आपल्या बॉडीचा कसा ब्रेंड आहे, ह्या ब्रेंडवर म्हणजे ह्या आपल्या दिमागावर, आपल्या मेंदूवर समजा बॉडी चालते. तसं ह्याचं काम आहे अख्ख्या भारतातल्या बँका चालवायचं. ह्या बिल्डिंगचं काम आहे. हे लक्षात राहून द्या कधी पण. आणि हे कुठं आहे सांगतो मला. ही मंत्रालय का नाही, सॉरी विधान भवनच्या साईडला, ही अपोजिट साईडला बरोबर आहे, पुढल्या साईडला आहे बघा ही. आणि आता इथनं इकडल्या साईडला आपल्याला मरीन ड्राईव्ह आहे. तर आपण निघालो मरीनकडं. लेट्स गो ब्रो. चर्चगेटला नाही ती सायकल काढत होते ना. कुठं रे? चर्चगेटला तिथे. अरे मी चर्चगेटला सायकल घेऊन नाही गेलो अजून दादा. कुठं चालू आहे रे? खोटं बोलायचं नाही रे, मी महाराष्ट्रातलंच आहे. महाराष्ट्रामध्ये कुठं? काय जाता? फॅन आहे मी. हो धन्यवाद. धन्यवाद. सगळं बघितलं मी. ए फुल ओळखते ती. मुंबईमध्ये जोक नाही, मुंबईमध्ये लय फॅन फॉलोइंग तगडी आपली. कितलाच तुम्ही? प्रॉपर अरे इतकं माणसांचं प्रेम आहे का नाही. तुम्हाला काय आपण काय काय बघतो किंवा काय असं काय काय नग बघा, काय नग काय लागेल ते असं काय नाही. मी तुम्हाला गाडी बघा दिवस मारली मी 5 मिनिटं चाललो होतो. मी तुम्हाला माझे मित्र भेटले तुम्हाला केक काय आपला. हा ते आपले मित्र होते. अरे वा. मी तुम्हाला मी भेटणार आज पुन्हा कोण भेटणार. अरे वा, ती खूप कोणी एवढं खुश झाला ना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रेम आहे रे, प्रेम आहे, लय प्रेम, भरपूर प्रेम आहे मुंबईकरांचं. मला घरनं निघताना वाटलं पण नव्हतं एवढं असं होईल म्हणून. वाटलं पण नव्हतं मला इतकी भेटतेली म्हणून. आणि जी प्रेम भेटायला लागली मुंबईमधलं, काय राव मिनिटाला माणसं भेटते ह्या चौकात पाठीमागं. मी आता स्पीडला चाललो होतो. मी दिवस मारला इथून. अच्छा. मी बघितलं म्हणजे आपले भाऊ भेटलेले आहे. हे बघितले हो का मंत्र्यांचे, हो का ताप आलाय कोणाच तरी. येऊ भावांनो लय मोठा ताप आलाय हो का कोणाच तरी. बघितलं कसल्या गाडी त्या. येऊ काय गाडी रे बाबा 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 बाबा. ताप आला रे लय मोठा कोणाच तरी. हमखास कोणतरी लय मोठा मंत्री हे आहे तर हमखास आलेलं आहे. तर मंत्री साहेब मला जर बघेल तर माझा सत्कार करून जावा. मला लय जास्त भारी वाटेल, खरंच लय भारी वाटेल. खरंच सांगतो, खोटं बोलत नाही मी. जरी पोस्ट टाकली तर माणसं म्हणतील अरे वा, अरे गणेश भानवशाला भेटले जाऊन मंत्री साहेब. अरे जोक नाही. हां अरे मुंबईमध्येच आहे मी, काय लय टेन्शन नाही. मला ईमेल करा, मी लगेच भेटतो. नाही घेतला. आम्ही थांबलोय सकाळपासून इकडं. दुपारीच गेलेलो थोडं. शूटिंग आता संपायला आली. आता चालू आहे. इथून वरून दिसलं बघा. होय काय? हां सर्व. ती गाडी काय त्यांची काळी? हां ते हां नंतर गेलं तर मग जावा तिकडे गाडी. हां गाडीकडे जाऊ शकतात. आणि बाहेरून त्यांना मग बोलवायचं, मग काढून देतात फोटो. 1 मिलियन नाही ती डायरेक्ट 3 मिलियन. घेऊ काय अजून एकदा? मरीन ड्राईव्हला आलोय आता इतक्यात. आणि बघा कोण भेटले आहे. आमचा परवाची व्हिडिओ टाकला होता मरीन ड्राईव्हला आल्यानंतर ना, डायरेक्ट 1 मिलियन पार करून गेलता व्हिडिओ आपला. कसं किती फोन आला तुम्हाला?
आता विचारूच नका, फोनवर फोन चालू आहेत. आता कायच बोलू, काय सांगू, व्हिडिओ एवढा व्हायरल कसा झाला. भावाला जी व्हिडिओ आहे ना ते व्हिडिओ नाही म्हणता भावानं पूर्ण 2 मिलियनच्या पुढे गेला व्हिडिओ आहे. आणि त्यातमध्ये ही होत्या मॅडम. आणि नंतर काय सांगायचं तुम्हाला आता सांगतो. इथं त्या दिवशी मी एक होत्या त्यांना मावशी म्हणलो, त्यांना पोलीस आले त्यांना मावशी म्हणलो. ते मला कशा म्हणत्या, अरे मला मावशी कशाला म्हणतोय, मी युनिफॉर्मवर आहे. आता इथं काय नातेमित्र काढण्यासला काय अर्थ नाही लागतं मला सांगतो खरं. पुढल्या साईडला बघा दोघा तिथं पिक्चरची शूटिंग चालू आहे. दोघा तिथं हिरो कोण आहे? आयुष्मान खुराना. आयुष्मान खुराना दोघा तिथं हिरो आहे. आणि तेव्हा पिक्चर शूटिंग चालू आहे. तेव्हा इथं सायकल लावली आहे आणि मरीन ड्राईव्हला शूटिंग चालू आहे. मरीन ड्राईव्हला आहे मी. अयो माझी डिकी पण उघडली आहे, माझी डिकी पण उघडली आहे. शिपत हो का भावने का डिकी उघडी सायकल सायकलची समजा सामान आहे असं. हे बघा कॅमेरा बिमारी हो का समजा आहे असं. अयो भावानो मी लई भारी वाचलो. माझ्या सायकलची डिकी उघडी, चावी ह्याला आहे अशी. मुंबईकरांनो खरंच बरं का सल्यूट आहे रे. मोबाईल समजा आतमध्ये होतं, घामाताला झपाटेला मला तर. एक आहे बा कोणी काय केलेलं नाही. ही गोष्ट मला भारी वाटली बरं का आपल्या महाराष्ट्रामध्ये. बघा मी तुम्ही लाईव्ह बघितलं महाराष्ट्रामध्ये. आता असं मरीन ड्राईव्हला इतकी जास्त गर्दी आहे. PET उघडी होती. ह्यात म्हणजे नाही म्हणता 1,00,000 रुपये सामान आहे माझं. पूर्ण 1,00,000 रुपये सामान आहे माझं. पॉवर बँक आहे तर 50,000 mAh. नंतर माझा कॅमेरा 40,000 रुपयाचा. माझा एक मोबाईल आहे. या भरपूर अशा गोष्टी आहेत. त्या जर ही गेला तर काय करायचं तर सायकल इथं लावून गेलो तुम्ही. ही बघा बघा इथनं बाहेर जायचं आता. तिकडे व्हॅन आहे. चला तर भाऊन ही बघा पाठीमागं शूटिंगचा कॅमेरा येतं. आणि जी ती हे आहे ना, जे नट आहे ना नट, त्यांच्यासंग फोटो काढायचा मौका आपल्याला मिळत असतो. त्यांच्या तिकडे व्हॅन आहे पाठीमागं जाऊन थांबतो तिकडून फोटो घेतो. चला तर आता सध्याला मी घेऊ व्हिडिओ आता. तर आता सध्याला मरीन ड्राईव्हच्या मारून थोडं बाहेर आलो आणि मला सर मिळतो. सर आपलं नाव सांगा एकदा. मी PI निलेश वाजे. आणि खोटं बोलत नाही, मी आलो. इकडे भावा, इकडे जय महाराष्ट्र भावा. अरे तू लईच इंस्टाला फेमस आहे. मला लई भारी वाटलं बरं का खरंच. आणि मुंबई पोलीस खरंच लई एक नंबर, भरपूर मदत करते या. भरपूर मदत आहे म्हणजे जसं 8 दिवस झालं मी इथं आलो आहे आणि भरपूर मदत व्हायला लागली या. आणि सर आलो, सर माझ्याशी बोललो खूप जास्त. त्यांना विचारलं की काय आहे नेमकं. त्यांना सांगितलं टेंट आहे, स्लिपिंग बॅग, मॅट वीज समजा गोष्टी सांगितल्या. तर कसं काय वाटतंय आता मला भेटून कसं काय? खूप छान वाटतंय. तुझ्यापासून बाकी इतर नवतरुण मुलांनीसुद्धा इन्स्पिरेशन घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि तू संपूर्ण भारतभर तुझं जे काय सायकलिंग तुझं चालू आहे, हे तुझ्या सगळ्या तुझ्या मोहिमेसाठी आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद 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 मनापासून. खरंच खूप जास्त सर येतं, भारी एकदम मस्त मला वाटलं. आणि फुल सपोर्ट आहे मुंबईमध्ये. खरंच असा सपोर्ट करत राहा तुम्ही सर्वजण. आता फिरतो मुंबईमध्ये. तुम्ही कुठं आहे मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या ह्या सरांना कोण कोण ओळखतं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. अरे आयुष्मान खुरानाची ना पिक्चर शूटिंग चालू होती, खोटं बोलत नाही. आणि मी गेलो फोटो काढायला. आयुष्मान खुरानाची सर आहेत ना, ती माझ्यासमोर होतं. मी मगाशी फोटो काढायला गेलो. आपले पोलीस जे आहेत ना ते मला म्हणले आम्ही तुम्हाला घेतो. बापरे ताप आला कोणाच तरी. ती बघा गाडी. ती गाडी बघितली का तुम्ही तेव्हा? ठाकरे तेव्हा पाठीमा तेव्हा जी वॅगन बघितली का? तेव्हा गेली. असं मोबाईलचं नेटवर्क समजायचं गायब जाणार ना आता. समजायचं नेटवर्क गायब होते. ती जॅमर लावते ती जॅमर. पॉर्श रे पॉर्श कशी आहे पॉर्श? अगं बाया. अरे पॉर्श आहे भावांनो. अरे काय तुम्हाला जोक बिक वाटतं काही? अरे ही गाडी आता बघा आवाज. अरे पोरगी चालवते ती गाडी भावांनो. अरे ती गाडी 4.5 करोड रुपयाची गाडी. पॉर्श म्हणले ना, पॉर्श म्हणलं की पॉर्श 4.5 करोडची पॉर्श अशा रस्त्यावर दिसते. रस्त्यावर आपल्या इकडे एखाद्याने घेतली कसं खटारा गाडी जर घेतली नाही तरी माझ्यापाशी गाडी आहे, माझ्यापाशी गाडी आहे. अरे इकडे या, ते एका टायरमध्ये आखी गाडी येईल तुमची. चला बरोबर आहे का मामा? मामालाच लगा आवडलं माझं बोलणं. इथं कोळी लोक समजे, कोळी लोक. आपण आपल्या गली चालू आता. कोणतरी आलंय, मी तुम्हाला दाखवतो बघा. अरे समधी संघ चालते. आईला माहीत नाही मी आलेलो. तुमच्याच पुढे आलो मी आता. आत्ताच इतक्यात आलो. आईला माहीत नाही मी आलेलो. आत्ताच मग ते हेल्मेट काढलंय. चालेल करतो मी. हर हर महादेव. समधी संघ आलो आम्ही कामावून. आमची काम आठवण आलो. हां आमची काम आठवण आलो. भाऊला तर मी लई मिस केलंय खरं. लई मिस केलंय भाऊला. भाऊ माझा आता जीव झाला या. जीव झालं. मावशी काय म्हणता? आयो तुम्हाला जायचंय वय? आता काय अवघड आहे थोडं. तुम्हाला असं वर जाताना भ्या वाटत नाही का पडायचं? वर जाताना पडायचं भ्या वाटत नाही?
आमच्या इकडली गावाकडली म्हातारी आणल्या वरनं खाली पडन चढाय पण येत नाही तिला उठाय बसायची पंचायत आहे तिची कशी जाते ती कोणाष्ट माणसं खरंच सांगतोय तुम्हाला फाइनली ब्रो घर पे आके मस्त मी नहा धो के रेडी एकदम फुल टू में नया वाला शर्ट पहन के और आवाज कैसी है बताना कमेंट करके तर चला मस्त मध्ये जेवाय बोललोय भावानं भाव म्हणला चला गणा भाऊ जेवायला या तर आता निघालेलो सध्या जेवायला आणि ब्लॉग तरी पण आपला चालूच आहे ओके हे खतरनाक फटाकडे मस्त म्हणजे जेवायला ह्या भावाला तर कधी कपडे नसते घालायला बघल सदा ना सदा असाच टँडो हे काय टँडो बँडो लावले तो असं द्या काय चाललंय मग तुळशीच्या लग्नाचं काय आरती बिरती केली नाही तर ते हळदी अक्षिता केलं का नाही रे हा अच्छा हां असेल काहीतरी काळ्या पिशवीमध्ये काय असतंय गावाकडे माहिती ना पण मुंबईला इकडे काळी पिशवी डाळ भात भाजी आज सगळे सगळं आहे